नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट असा अगदी सोप्या पद्धतीने रवा मेदूवडा कसा बनवायचा। इथे मी गॅस चालू करून पॅन ठेवून घेतलेला आहे। 2.5 कप इतकं पाणी आणि अर्धा कप पाणी, टोटल आपण 2.5 कप पाणी टाकलेलं आहे पॅन मध्ये। याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, 1 चमचा इतकं तेल। आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे। इथे आपलं पाणी उकळलेलं आहे। याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। तर 2.5 कप पाण्याला इथे मी 2 कप रवा इतका घेतलेला आहे। तर हा रवा मी जाड घेतलेला आहे आणि तो भाजून घेतलाय। तर हा पाण्यामध्ये थोडा थोडा टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं। थोडा थोडा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा। दूसरा कप, भाजलेला रवा वापरल्यामुळे मेंदूवडे अगदी क्रिस्पी होणार आहेत, त्याच्यामुळे भाजलेला रवा वापरून घ्यायचा। पूर्णपणे हे व्यवस्थित मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। याच्यावरती झाकण झाकून 4 ते 5 मिनिटं हा रवा उकडून घ्यायचा। इथे 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून बघूया रवा उकडलाय का ते। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। परत एकदा व्यवस्थित रवा मिक्स करून झालेला आहे। बघू शकता इथे रवा पूर्णपणे असा व्यवस्थित उकडलेला आहे। हा रवा पूर्णपणे थंड करून घेऊया। रवा थंड होईपर्यंत खोबऱ्याची चटणीची तयारी करून घेऊया। इथे मी खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे, ते आता आपण बघूया। तर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या, थोडीशी पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, 1 चमचा फुटाण्याची डाळ, हिरवी कोथिंबीर, ओल्या नारळाचं खोबऱ्याचे काप। आता हे सर्व एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊया। थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा। झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपलं बारीक करून झालेलं आहे। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे खोबरं बारीक करताना लागेल तसं पाणी घालून मी बारीक केलेलं आहे। वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर राहिलेलं बारीक करून घेऊया। वरून घालूया चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर। झाकण लावून राहिलेलं हे सर्व बारीक करून घेऊया। तर बारीक करताना लागेल तसं पाणी टाकून बारीक करायचं आहे। बघू शकता इथे सर्व व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे। पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं। आपल्याला चटणी ही दाटसरच हवी आहे, त्याच्यामुळे ही चटणी मी
दाटसर अशीच ठेवली आहे। एकीकडे आपला उकडलेला रवाही थंड झालेला आहे, तो आता मळून घेऊया। तर बघू शकता हा थंड झालेला रवा या परातीमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये टाकूया ओल्या लाल आणि हिरव्या मिरच्या। इथे मी 7 ते 8 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने चिरून घेतलेले आहेत, हेही याच्यामध्ये टाकूया। थोडीशी पुदिन्याची पाने चिरून घेतलेली, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा। जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर 3 ते 4 चमचे दही टाकू शकता, किंवा ताकही 3 ते 4 चमचे वापरू शकता। याच्यामध्ये टाकायचा पाव चमचा इतका सोडा, 1 चमचा जिरे। आता सर्व हे एकत्र मळून घेऊया। लागत असल्यास थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं। तर इथे मळायसाठी थोडंसं पाणी लागणार आहे, तर इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, 2 ते 3 चमचे इतकं, आणि व्यवस्थित असं मळून घेऊया। तर बघू शकता इथे रवा मळून झालेला आहे। तर हा रवा मळताना पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं, त्यामुळे इथे कोमट पाण्याचा किंवा थोडंसं गरम पाण्याचा वापर करून लागेल तसं पाणी टाकून हा रवा मळून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता व्यवस्थित असा मळून झालेला आहे। आपल्याला परफेक्ट असा याचा गोळा करता येईल याप्रमाणे हा मळून घेतलेला आहे। बघू शकता इथे असा व्यवस्थित गोळा आला पाहिजे, या पद्धतीने मळून घ्यायचा। इथे एक रव्याचा गोळा तोडून घेऊया आणि हा गोल गोल बनवून घ्यायचा, आणि याला मेंदू वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे गोल असा आकार देऊन झालेला आहे। याला मधून असं होल पाडून घ्यायचं। तर आता हा व्यवस्थित तयार झालेला आहे। या पद्धतीने सर्व मेंदूवडे बनवून घेऊया। इथे आपले रव्याचे झटपट असे मेंदूवडे तयार झालेले आहेत, बघू शकता मस्तपैकी असे बनवून घेतलेले आहेत। आता हे तळून घेऊया। तर एकीकडे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, आता याच्यामध्ये हे वडे टाकून तळून घेऊया। तर वडे टाकून झालेले आहेत। गॅस मिडियम हीटवरच ठेवून घ्यायचा। अधून मधून सारखी पलटी मारून घ्यायची आणि एकसारखे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊया। मेंदू वडे दोन्ही बाजूनी तळून झालेले आहेत, क्रिस्पी असे तळलेले आहेत आणि अगदी सोनेरी कलर आलेला आहे हलकासा। तर आता एका डिशमध्ये काढून घेऊया। तेल पूर्णपणे नितळून घ्यायचं कढईला घेऊन। इथे सर्व काढून झालेले आहेत, आता राहिलेले सर्व तळून घेऊया। तर बघू शकता इथे सर्व मेदूवडे तळून झालेले आहेत। इथे मी एका तडक्या पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचे जिरे,
त्याच्यानंतर इथे मी 1 लाल मिरचीचा तुकडा, 7-8 कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याचे 1-2 पाने घेतलेले आहेत. हे सर्व टाकून घ्यायचं या पॅनमध्ये आणि व्यवस्थित असा तडका देऊन घ्यायचा. आपला तडका हा व्यवस्थित बसलेला आहे. आता खोबऱ्याच्या चटणीवरती टाकून घेऊया. इथे तयार केलेल्या या खोबऱ्याच्या चटणीवरती हा तडका टाकून घ्यायचा आहे. बघू शकता इथे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता रव्याचे मेंदू वडे झटपट असे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी ही बनवून घेतलेली आहे. तर हा मेंदू वडा भरपूर असा क्रिस्पी झालेला आहे बाहेरून. तर बघू शकता क्रिस्पी असा आवाज येतो याच्यातून. तर हा मेंदू वडा मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. बघू शकता कुरकुरीत असा आवाज येतो. बाहेरून क्रिस्पी, आतून पोकळ असा हा मेंदू वडा तयार झालेला आहे. तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.